नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम-पी-एस-सी मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारकडून एक महत्त्वपूर्ण माहिती आली आहे. जो कॉम्पिटिटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करतं बघा, त्यांच्यासाठी फायनान्शियल असिस्टंट पुरवणार आहे. म्हणजे आर्थिक सहाय्य देणार आहे. ते किती देणार आहे? 12,000 विद्यावेतन असणार आहे, 14,000 पुस्तके असणार आहे. तर न्यूज पाहू आपण कशामध्ये आली, तर महासंवादमध्ये आली. सरकारी वेबसाईट आहे, जी माहिती व जनसंपर्क महाराष्ट्र सरकार महासंचालनालयामार्फत न्यूज आली आहे. UPSCची मुख्य परीक्षा व मुलाखतीची तयारी करणारे ST जमातीतील म्हणजे ST कॅन्डिडेट बघा, यांच्यासाठी विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देणार अशी कोणी न्यूज दिली? आदिवासी विकास मंत्री बघा KC पाडवे यांनी दिली. तर तुम्ही म्हणता ही योजना STसाठीच. ओके, तर पुढे जाऊन बघा ही सर्वांसाठी होणार आहे. म्हणजे जर महाराष्ट्राचा आकडा जर पाहिला UPSCमध्ये खूप कमी आहे, तर ते वाढायच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकार नक्कीच प्रयत्न करणार आहे. ही सुरुवातीला STसाठी चालू होईल, नंतर SCसाठी होईल, नंतर OBC आणि ओपनसाठी सुद्धा होण्याची शक्यता आहे. न्यूज पाहू डिटेलमध्ये. मुंबई दिनांक 17 केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजे UPSCची नागरी सेवा मुख्य परीक्षेची मुलाखतीची तयारी करणाऱ्या अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी या वर्षापासून आर्थिक सहाय्य करण्याची योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना 12,000 रुपये विद्यावेतन व 14,000 रुपये पुस्तकी खरेदीसाठी एकूण 26,000 रुपये देण्यात असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री KC पाडवे यांनी दिली आहे. त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये तसेच अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांचे प्रशासकीय सेवेत प्रमाण वाढावे यासाठी आदिवासी विकास मंत्री श्री पाडवे यांनी ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत UPSCची पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या 25 व मुख्य परीक्षेची उत्तीर्ण होऊन मुलाखती देणाऱ्या 25 अशा अनुसूचित जमातीमधील एकूण 50 उमेदवारांनी ही आर्थिक मदत मिळणार. म्हणजे फक्त STसाठी जे कॅन्डिडेट बघा, याच्यातले 25 विद्यार्थी घेतलेत आणि याच्यातले मुलाखतीचे 25 विद्यार्थी अशांसाठी ही योजना आहे. त्यानंतर पुढं काय सांगितलं आहे, सन 2021 पासून ही योजना लागू होणार आहे. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था या विद्यार्थ्यांची निवड करून थेट त्यांच्या बँक खात्यात रक्कम वितरित करण्यात येणार आहे. त्यानंतर न्यूज पाहू. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरिक सेवा स्पर्धा परीक्षामध्ये अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा, या समाजातील जास्तीत जास्त तरुणांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करावी व प्रशासकीय अधिकारी व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आर्थिक सहाय्याअभावी स्पर्धा परीक्षेपासून वंचित राहणाऱ्या अनुसूचित जमातीमधील तरुणांसाठी ही योजनेचा नक्कीच लाभ होईल असे विश्वास श्री पाडवे यांनी केला आहे. बघा, यासाठी तुम्हाला माहिती आहे स्पर्धा परीक्षेची प्रिपरेशन करतात त्यांच्यासाठी तुम्हाला माहिती मराठासाठी सारथी आहे, SC STसाठी बार्टी आहे, त्यानंतर महाज्योतीसुद्धा निर्माण केलेलं आहे आणि इतरसुद्धा योजना लाभवले आहेत बघा. तर हे सर्व जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम प्रिपरेशन करतात बघा त्यांच्यासुद्धा फायदेशीर आहे आणि आर्थिक सहाय्यसुद्धा देतात. आता एक नवीन म्हणजे श्री पाडवे यांनी काय सांगितलं आहे, आदिवासी विकास मंत्री तर त्यांनी सांगितलं की जे SC कॅन्डिडेट आहे, जे ST कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी आता 26,000 रुपये दिले जाते. जे विद्यार्थी मेन्स देणार आहे, UPSCची मेन्स आणि इंटरव्ह्यू देणार त्यांच्यासाठी ही योजना असणार आहे. ओके, तर मित्रांनो ही नोटिफिकेशन होती. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.